नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मगच्या आजच्या भागात काय घडणार आहे ते पाहूया. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अर्जुन, सायली इकडे तयारी केलेले असतात. आता सायलीला हँडओव्हर पेपरवर सही करायची असते. मग अर्जुन सायलीला म्हणत असतो, सायली ह्याच्यावर सही कर. मग इकडे चोरून हा बघत असतो, इकडे ह्यांच्या सगळ्यांची फोटो काढत असतो. मग इकडे आता सोनल जायची वेळ आलेली असतात. सगळेच खूप भावूक झालेले असतात. सगळ्यांनाच खूप वाईट वाटत असतं. सायलीला अर्जुन म्हणतो, सायली जास्त इमोशनल होऊ नकोस, म्हणजे सोनलसुद्धा तुला बघून इमोशनल होईल, तिलासुद्धा जायला वाईट वाटेल. मग जास्त इमोशनल होऊ नको म्हणल्यावर सायली पण आता अश्रू कंट्रोल करते. मग इकडे सगळ्यांनाच खूप वाईट वाटत असतं. इकडे एक व्यक्ती मात्र खूप खुश असते, म्हणजे श्वेता. तिला जसं आपण ठरवलेलं प्लॅन तर सक्सेस होत आहे, मी प्रियाला दिलेलं वचन तर पूर्ण पार केलेलं आहे, असं श्वेता मनातल्या मनात म्हणत असते. मग इकडे हा फोस यांना चोरून बघत असतो. सायली सोनलला म्हणते, बाळा काही काळजी करू नकोस, आम्ही आहोत तुझ्यासोबत, तू बिंदास्त राहा आणि खूप मोठी हो, आईवडिलांचं नाव खूप मोठं कर, असं ती सगळ्यांना सांगत असते. मग इकडे सोनल जायची वेळ आलेली असते. रमेश कदम म्हणतात, चल ग बाळा आपण जाऊया, म्हणून सोनलला घेऊन ते निघतात आणि ते निघतात. पण सायलीला मात्र खूप वाईट वाटत असतं. तिच्या मनाला कुठंतरी वाईट वाटत असतं की आपण काहीतरी चुकीचं करतोय की काय, सोनलला तिच्यासोबत त्यांच्यासोबत पाठवून चूक केलं की काय, म्हणून सायलीचं मन सायलीला खात असतं. पण इकडे अर्जुन मधुभाऊ सगळे सायलीला म्हणतात, तिचं हक्काचं घर मिळालं आहे ना साऊ बाळा, मग ती जायलाच पाहिजे ना. मग तितक्यात मानसीसुद्धा म्हणते, जसं सोनलला तिच्या आईवडील हक्काचं घर मिळालं ना, मला कधी मिळेल ग सायली ताई. मग त्यावर सायली म्हणते, तुझं हक्काचं घर मिळेलच, पण तुझी ही सायली ताई आहे ना, तुला कशाचीही कमतरता भासू देणार नाही, आम्ही आहोत ना तुझ्यासाठी. मग सगळेच म्हणतात, हो ग मानसी, हेच आपलं घर आहे, आपण इथे किती खुश आहोत ना, हेच आपलं घर आहे. मग सगळ्यांना मधुबा म्हणतात, चला आता उशीर झाले, आज जाऊया आपण. सायली मात्र तिथेच रडत थांबलेली असते. अर्जुन म्हणतो की, काय झाले तुला, इतकं का वाईट वाटून घेत आहेस तू. सायली म्हणते की, मग काय माहीत नाही हो, मला माझ्या मनाला कसं तरी वाटत आहे, सोनलला पाठवायला कसं तरी वाटलं मला, आपण केलेलं काम बरोबर आहे की चूक आहे असं मनाला सारखं वाटत आहे. अर्जुन म्हणतो, तू काही टेन्शन घेऊ नकोस, तू केलेलं काम बरोबर आहे, जे काही झालं आहे ते सगळं चांगल्यासाठी झालेलं आहे, असं अर्जुन सायलीला खूप समजावून सांगत असतो. सायली म्हणते, बरं ठीक आहे, म्हणून सायली पण शांत होते. आता कंट्रोल केलेली असते ती, पण तिच्या मनाला खूप दुःख झालेलं असतं. इकडे प्रिया, नागराज, राकेश सगळेच खूप खुश असतात, कारण त्यांचं काम तर पूर्ण झालेलं आहे, परंतु आत्ता टेन्शनमध्ये असतात, कारण श्वेताचा अजून कॉल आलेला नसतो त्यांना. राकेश म्हणतो की, हा श्वेताचं फोन काही येईना झाले अजून, काय आपलं प्लॅन फसलं तर नाही आहे ना. मग त्यावर प्रिया राकेशवरती प्रचंड चिडते आणि राकेशकडे पाहू लागते. राकेश तिला बघताच इतका घाबरलेला असतो की ही परत माझा गळा आवळेल की काय. मग गप्प बसते. तितक्यात ही कॉन्स्टेबल आलेली असते. मग प्रियाला म्हणते, प्रिया तुला श्वेताचा फोन आलेला आहे, घे. मग त्यावर प्रिया बोलते. श्वेताला म्हणते, बोल श्वेता, काय झालं मला पटकन सांग, खूप लवकरात लवकर मला गोड बातमी ऐकायची आहे. श्वेता म्हणते, आपण जे ठरवलं होतं ना ते सगळं अगदी खूप छान झालेलं आहे, आपलं प्लॅन सक्सेस झालेला आहे. ते ऐकल्यावर हे तिघेही इतके खुश होतात ना, खूप खुश होतात, त्यांना हेच हवं होतं. मग इकडं प्रिया म्हणते, काय काय झालं, अगदी अर्जुनाने सायलीने काही नकार तर दिलेला नाही आहे ना त्या सोनलला पाठवायला, ते आपले जे 2 माणूस आलेले त्यांनी अगदी चोखपणे वागलेलं आहे ना, सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत का. मग प्रिया, हो सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत. मग त्या अर्जुन आणि सायलीने उलटसुलट विचारण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी अगदी परफेक्ट उत्तरे दिले आणि सोनलला घेऊन गेले आहेत. आणि इकडे सायली त्या गौरीला भरवत असते, पण तिचं लक्ष मात्र लागत नसतं. तिचं हातातलं घास कुठेतरी जात असतं. मग त्यावर गौरी तिला सावध करते, सायली ताई म्हणून असं हाताला मारते. सायली म्हणते, काय गं, हे काय चाललं आहे आपलं, म्हणते. मग त्यावर तिने तिच्या तोंडाला लागलेलं सगळं उष्ट अन्न स्वतःच्या ओढणीने पुसते. मग तितक्यात अर्जुन देखील सायली आणि गौरीजवळ येतो आणि ते बोलत असतात की सायली खूप वाईट वाटून घेत असते की जसं आता सायली अर्जुनला म्हणते, बरं झालं सोनलचं कुटुंब सोनलला मिळालं,
नाही तर माझ्यासारखं झालं असतं. मी जसे माझ्या आईबाबां सोडून 22 वर्ष राहिले ना, तसं बिचारीला नको. असं ह्या घरातल्या प्रत्येकांना त्यांचं त्यांचं कुटुंब मिळावं असं माझी इच्छा आहे, असं सायली म्हणते. गौरीचे सुद्धा आईबाबांना आपण लवकरात लवकर शोधूया असं ती म्हणते. कोणीही आईवडिलांशिवाय वाढू नये असं मला वाटतं. जसं तन्वीसोबत जसं झालं आहे ना, तसं कुठल्याच मुलीसोबत होऊ नये असं मला वाटतं. अर्जुन म्हणते नाही होणार. असू दे, आता तुझ्यासोबत जे घडलं आहे त्याच्या बाबतीत तू काही टेन्शन घेऊ नकोस. तुला आता तुझं कुटुंब मिळालेलं आहे ना, मग तू आता शांत हो, खूप घाबरू नकोस, शांत हो, रडू नको. सगळ्यांना त्यांचं त्यांचं कुटुंब मिळणार आहे. मग इकडे राकेश आणि प्रिया, नागराज खूप खुश असतात. नागराज प्रियाला ॲप्रिशिएट करत असतो की वा प्रिया, मानलं बाई तुला, तर तुझं प्लॅन अगदी सक्सेस झालं आहे, तुला तर खूप बक्षीस द्यायला पाहिजे असं नागराज म्हणतो. त्यावर इकडे हा दीक्षित आलेला असतो. तो म्हणत असतो की हे नाही नागराज काका, तुम्ही जे ऐकलं ते खोटं, कंप्लीट नाही ऐकलं तुम्ही. मी जे सांगतोय ना ते सगळं खरोखर आहे. अरे ऐकलं आम्ही, आत्ता आम्हाला श्वेताने फोन केला होता आणि तिने सगळं आम्हाला सांगितलं असं नागराज म्हणत असतो. दीक्षित म्हणतो खरं तर मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने पाहिलं आहे, तुम्हीसुद्धा पाहायला पाहिजे होतं, म्हणूनच मी तुमच्यासाठी फोटो काढून आणलेला आहे आणि तुम्ही हे सगळं पहा. तुम्हाला विश्वाससुद्धा बसणार नाही. प्रियाचं डोकं किती चाललं आहे ना. प्रिया ही ना खूप मास्टर माइंड डोक्याची आहे, खूप हुशार आहे. मला आत्ता कळालं. मला तेव्हा वाटत होते की ही इतकं काही शिकवण्याची गरज आहे, पण ते अर्जुन आणि सायली एवढे खतरनाक आहेत ना. त्या इन्स्पेक्टरला आणि रमेशला असले प्रश्न विचारत होते ना, तिथे कोणीही झालं तरी फसला असता. पण आपली प्रिया त्यांना इतकं ट्रेन करून पाठवली होती ना, म्हणून त्यांनी अगदी सगळ्या प्रश्नांची उत्तरं चोखपणे दिलेली आहेत. असं म्हटल्यावर प्रियाला सगळेजण आता छान म्हणत असतात. प्रिया म्हणते अजून कौतुक करा माझं, अजून करा, कारण मी हे सगळं डिझर्व करते, मी इतकी चांगली मुलगीच आहे. त्यावर नागराज म्हणतो तुझ्या पोटातल्या बाळ पण ग्रेट आहे हां, त्याला तुझ्यासारखी ममा मिळालेली आहे. हो ग्रेटच आहे. मग ती त्या पोटातल्या बाळाला सुद्धा सांगत आहे, बाळा ह्या जगात ना खूप लोक स्वार्थी आहेत, आपल्यासारखं कोणीही नसतं. ज्यांच्यासोबत जसं वागायला पाहिजे ना तसंच वागायला पाहिजे, आणि आपल्या तंट्याला कोणी आलं ना त्याला पूर्णपणे कापून टाकायचं असं म्हटल्यावर इकडं आता राकेश घाबरलेला असतो. प्रिया असं म्हणालेली असते इतकी डेंजर बाई आहे ना ही, असं मनातल्या मनात म्हणून घेत असतो राकेश. तो तर तिला घाबरूनच राहत असतो. आता इकडे तो दीक्षितने एका बाईला ठेवलेलं असतं सोनलला पाहण्यासाठी. मग इकडे आता त्या सोनलला एका अडगळी खोलीत आणून डांबून ठेवलेल्या असतात. ती बाई म्हणत असते जास्त शहाणपणा करायचं नाही हां, मी जसं सांगते तसं राहायचं गप्प. मग ती त्या दीक्षितला फोन करते, म्हणते हे बघा मी तुमचं काम पूर्णपणे केलेलं आहे, त्या मुलीला बरोबर ठेवलेलं आहे, मी गप्प बसवलं आहे. मग त्यावर हा म्हणत असतो की जास्त मारायची गरज नाही आहे हां, तू अगदी प्रेमाने सांग, मग ती बघ तू कसं सांगशील ना तसं वागेल ती, असं हा म्हणत असतो. बरं ठीक आहे म्हणून आता इकडे ही अस्मिता प्रचंड चिडलेली असते सायलीवर. म्हणत असते ममा बघितलंस किती उशीर झालेला आहे, अजून सायली आलेली नाही आहे. मग त्यावर अश्विन म्हणतो दादा आहे ना तिच्यासोबत, मग काळजी करायची काही गोष्टच नाही आहे. तू काही इतकं ते नाही आहे रे विषय, बघितलंस विषय ते नाही आहे रे अश्विन. अरे बघ ना गोलूला सांभाळायला मम्माकडून होत नाही आहे रे, म्हणून म्हणत आहे मी. तितक्यातच कल्पनामध्ये हे काय आले ते दोघं. मग त्यावर अस्मिता सायलीवर चिडालेली होती. सायली तू कदाचित विसरलेली आहेस वाटतं आपलं बोलणं काय झालेलं आहे. मग त्यावर सायली म्हणते काय गं अस्मिता, तू विसरली आहेस का, गोलूला सांभाळण्याची जबाबदारी घेतली होतीस ना तू, थोडं का होईना पण बघणार आहे असं म्हणली होतीस ना. अगं संपूर्ण जबाबदारी मम्माच्यावर टाकायला नको गं, तिला होत नाही आहे, हल्ली तिचं वय झालेलं आहे ना, आमच्या 3 मुलांना ती त्या वयात केली असेल पण ह्या वयात होत नाही आहे ना गं. मग त्यावर अर्जुन म्हणतोय चिडू नकोस तू माझ्या बायकोवर, शांत हो असं म्हणतो. तुला आश्रमात काय घडलं आहे तुला माहिती आहे का गं अस्मिता, असं अर्जुन विचारतो. मग त्यावर
अर्जुन विचारतो. मग त्यावर अस्मिता म्हणते, आपण ना एका बाईला ठेवूया, म्हणजे ती ज्ञानींना सगळ्यांना माहीत असतं की लहान मुलांना कसं सांभाळायचं. मग त्यावर आता कल्पनाला राग आलेला असतो. कल्पना म्हणते, काय गं अस्मिता, मी बघत नाही आहे का गं तुझ्या मुलाला, असं का वाटत आहे तुला. मग त्यावर सायली म्हणते की अस्मिता, माझं चुकलं गं, मी तुला एक कॉल करून सांगायला पाहिजे होतं, असं ती म्हणते. मग तितक्यात अर्जुनने सगळं आश्रमात घडलेला प्रकार अस्मिता आणि सगळ्यांना सांगत असतो. सगळ्यांना जरा ऐकून धक्का बसतो. इतकं काही घडलेलं आहे, बिचारे सायलीला इतकं काही काम करायचं असतं तिथं, मग तिथलं सगळं सोडून ती कशी येऊ शकली असती, सांग बरं अस्मिता ताई, असं अर्जुन त्या अस्मिताला विचारतो. मग त्यावर अस्मिता म्हणते, बरं ठीक आहे सायली, माझंच चुकलं, मी खूप हायपर होते ना, हल्ली ना माझं रागावर जरासुद्धा कंट्रोल नाही आहे, ते काही डिलेवरी झाल्यावर हार्मोनल चेंजेस होत असतात ना, त्याचा परिणाम आहे, सॉरी बरं का, असं ती पण म्हणते. आणि सायलीसुद्धा तिला सॉरी म्हणते. आहे ना, मी उद्यापासून दररोज लेट नाही होणार गं अस्मिता माझ्याकडून, आजच फक्त लेट झालं आहे ना, मी उद्यापासून सांभाळणार आहे तिला, फक्त उद्याचा दिवस झाला गं, परवा काय करणार. त्यावर अश्विन म्हणतो की तू फक्त उद्याचं बघ, परवाचं बघू नकोस, आम्ही जे काही बघून घेईल तू तुझ्या ऑफिसमध्ये कॉन्सन्ट्रेट कर आणि तुझं लक्ष सगळं तिकडं असू दे, असं अस्मिताला अश्विन म्हणून गप्प बसतो. मग इकडे सायलीला अस्मिता माफी मागत असते. बरं ठीक आहे. कल्पनासुद्धा म्हणते की मी आहे गं, मी सांभाळू शकेन गोलूला, तू काही टेन्शन घेऊ नकोस. मग त्यावर अस्मिताचं काही म्हणणं नसतं. अस्मिता हेच म्हणत असते की मला एका बाईला ठेवायचं आहे तिला. मग सायली तिला समजावून सांगत असते, अगं आईला पण टाईम देऊया आणि गोलूला पण टाईम देऊया, दोघं पण एकमेकांशी ॲडजस्ट होतात, ते आई सांभाळू शकतात गोलूला, मी पण आहे. मग तितक्यात सगळे शांत होऊन आपापल्या खोलीत गेलेले असतात. अस्मिता पण आता शांत झालेली असते. तिला फक्त तिच्या बाळाचंच खूप काही टेन्शन आलेलं असतं. मला हल्ली ना लक्षच लागत नाही आहे ऑफिसमध्ये, असं ती सगळ्यांना सांगत असते. मग इकडे कल्पनासुद्धा म्हणते, मी आहे गं, तुला माझ्यावर जरासुद्धा विश्वास नसेल तर सोड, मी किती छान सांभाळलं आहे त्याला. मग त्यावर विमलसुद्धा अस्मिताला सांगते की तुम्ही जसं म्हणून घेतलं आहे ना, तसं जरासुद्धा नाही आहे. कल्पनाताई खूप छान बघतायत गोलूला. अस्मिताताई तुम्ही टेन्शन घेऊ नका, त्या अगदी चोखपणे त्यांना किती छान बघत आहेत, त्याच्या पाठीमागे किती धावपळ करत आहेत, तुम्हाला माहीत नाही आहे, त्यांना सांभाळायचं होईल, असं तो म्हणत असतात. इकडे आता कल्पनाला खूप थोडं वाईट वाटत असतं, कारण अस्मितानं हे सगळं बोललेलं असतं. मग यावर अर्जुन म्हणलेलं असतं, पुरे आता बास, सगळेजण जावा बघूया आपापल्या खोलीत. सगळे आपापल्या खोलीत निघून जातात. तिकडे अस्मिता पण निघून जाते. मग इकडे आता त्या नागराजने अगदी बरोबर परफेक्ट फोटो बनवून घेतलेला असतो की आता त्या सोनलने तिच्या आईवडिलांकडे आहे आणि तिच्या आईवडिलांसोबतचा हा फोटो आता सायलीला पाठवायचा असतो. मग त्याची तयारी तो दीक्षित बरोबर केलेला असतो. मग इकडे ती प्रिया म्हणत असते, अगदी परफेक्ट काम झालेलं आहे. मग त्यावर तो दीक्षित प्रियाला फोन केलेला असतो. तो म्हणत असतो की मी हे काम बरोबर केलेलं आहे अगदी, आता मी त्या रमेश शिंदेला आणि इन्स्पेक्टरला दोघांना पण म्हणजे गायब व्हायला सांगितलेलं आहे. आत्ता बघूया त्या सायली आणि अर्जुनने त्यांना कसं शोधून काढतील. आणि इकडे अर्जुनने, सायली झोपलेली असते, बिचारी दमून येऊन झोपलेली असते. मग अर्जुनने तिच्यासाठी दूध आणलेला असतो. सायली कशी बशी उठते, सायली उठून दूध प्यायला लागते. मग अर्जुन तिचे पाय चेपून द्यायला लागतो. सायली म्हणते, अहो तुम्ही काय करायला आलेत, नको हां, मला हे सगळं नाही आवडणार आहे, प्लीज नको हां, माझे काही पाय दुखत नाही आहेत. पण अर्जुन काही ऐकत नाही, तिचे पाय चेपायला घेतो. तू दूध पी हां गप्प, मी तुला विचारलं आहे का मी काय करू आणि काय नाही, असं अर्जुन म्हणत असतो. मग इकडे अर्जुन सायलीच्या पोटातल्या बाळाला सांगतो की बाळा, मम्माला एक लाथ दे हां तू, मग बरोबर तिने गप्प बसेल. मग त्यावर ती म्हणते की ठीक आहे बाळा, तुझे बाबा इतके हट्टी आहेत ना, आपल्याला त्यांचं सगळं ऐकावंच लागणार आहे. आता इकडे सायली गोलूला उचलून घेतलेली असते. तितक्यात कल्पनाला विमलचा फोन आलेला असतो. विमलला काहीतरी कारणानिमित्त गावी गेलेली असते आणि अजून 1-2 दिवस तिला तिथंच राहावं लागलेलं असतं. हेच ती सगळ्यांना सांगत असते. हो बरं झालं का त्यांच्या काकींना, असं सायली कल्पनाला विचारते.
मग इकडे हो गं, तिला अजून 1-2 दिवस तिथंच राहावं लागणार आहे. सायलीला कल्पना म्हणते, बरं झालं तू सकाळी लवकर उठून कामं केलीस, नाहीतरी माझी खूप धावपळ झाली असते. तितक्यात प्रतिमासुद्धा आलेली असते. माझी काही गरज लागणार आहे की तुम्हाला, असं ती म्हणते. हो आई, तू कधी आलीस, ये ना. मग त्यावर कल्पना म्हणते, बरं झालं प्रतिमा, तुला मी बोलवून घेणारच होते. तुला ना सायलीच्या डोहाळे जेवणाची संपूर्ण जबाबदारी तुझ्यावर आहे, आपण दोघी मिळून करू गं, असं प्रतिमा कल्पनाला म्हणते. आता येणाऱ्या भागात जबरदस्त ट्विस्ट आहे. सायली इकडे नकळत त्या गोलूला खाली सोडलेली असते आणि त्याचा गोलूचा हात दरवाजात अडकणार. तितक्याच अस्मिता येऊन तिला घेते. मग सायलीला ह्याची खंत वाटत असते की मी कुठेतरी चुकले की काय. मित्रांनो, असेच मालिकेचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असेच नवीन अपडेट्स तुमच्यासाठी येत राहतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.